एका रात्री वयाच्या 21व्या वर्षीची एक तरुण मुलगी आपल्या वडिलांच्या पलंगावर झोपते. जेव्हा तिचे वडील घरी येतात तेव्हा ते पाहतात की त्यांची मुलगी त्यांच्या पलंगावर झोपली आहे. ते तिला विचारतात, "बेटा, तुला काय झालं आहे?" त्यावर ती मुलगी म्हणते, "माझ्या डोक्यात खूप जोरात दुखत आहे आणि मला खूपच भीती वाटत आहे. म्हणूनच आज रात्री मी तुमच्यासोबत झोपायचं ठरवलं आहे." मुलीचं म्हणणं ऐकून वडील म्हणतात, "काही हरकत नाही, बेटा. आरामात झोप." हे बोलून वडील स्वयंपाकघरात जेवायला जातात. जेवल्यानंतर ते थोडी ड्रिंक देखील घेतात. त्यानंतर ते आपल्या पलंगावर येऊन झोपतात. या कहाणीत पुढे असं काही घडतं, ज्यामुळे तुमचेही होश उडतील आणि तुम्हाला विचार करायला लावेल की वडील आणि मुलगी असं कसं करू शकतात. कहाणी सुरू करण्याआधी माझं तुम्हा सगळ्यांना एक विनंती आहे की जर तुम्ही या चॅनेलवर नवीन असाल तर कृपया चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा. तर चला मित्रांनो, ही कहाणी सुरू करूया. आजची ही सत्य कहाणी मध्य प्रदेशातील सागर जिल्ह्याची आहे. याच जिल्ह्यातील एका खेड्यात प्रेमलाल नावाचा एक माणूस आपल्या 3 मुलांसोबत राहत होता. त्याच्या मोठ्या मुलीचं वय 21 वर्षांचं होतं, तर लहान मुलीचं वय 15 वर्षांची होती आणि सगळ्यात लहान मुलगा 10 वर्षांचा होता. दीर्घ आजारामुळे प्रेमलालच्या पत्नीचं 2 वर्षांपूर्वीच निधन झालं होतं. पत्नीच्या जाण्यानंतर घराचं संपूर्ण वातावरण खूपच खराब झालं होतं. घर चालवणं प्रेमलालसाठी खूपच कठीण झालं होतं. जो पैसा त्याने साठवून ठेवला होता, तो सगळा पत्नीच्या उपचारांसाठी खर्च झाला होता. आर्थिक परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत होती आणि तो खूप कर्जबाजारी झाला होता. मुलं देखील त्यांच्या आईच्या आठवणींमध्ये गुमसूम राहत होती. त्यांना सांभाळणारही कोणी नव्हतं. एक स्त्री मुलांसोबत घरही व्यवस्थित सांभाळते, पण पुरुषासाठी हे सगळं करणं खूपच अवघड होतं. घरातील परिस्थिती पाहून प्रेमलाल पूर्णपणे कोसळला होता. जर तो बाहेर कामाला जात असे, तर मुलांची शाळा बंद व्हायची शक्यता होती आणि जर तो घरी राहिला तर घर कसं चालवणार हा प्रश्न होता. एके दिवशी त्याच्या मनात विचार आला की त्याने दुसऱ्या लग्नाचा विचार करायला हवा. प्रेमलालने ठरवलं की जर तो दुसरं लग्न करतो, तर घरही व्यवस्थित होईल आणि तो बाहेर कमवायला जाऊ शकतो. मग तो आपल्या मोठ्या मुलीला सांगतो, "बेटा, मी विचार करतोय की दुसरं लग्न करावं. यामुळे तुमचंही चांगलं सांभाळ होईल आणि मीही बाहेर कमवायला जाऊ शकेन. तुमच्या आईच्या जाण्यामुळे तुमची जी अवस्था झाली आहे, ती आता माझ्याने पाहवत नाही." वडिलांच्या या सगळ्या गोष्टी ऐकून मुलगी एकदम शांत होते. तिच्या तोंडून एकही शब्द बाहेर पडत नाही. प्रेमलाल तिला समजावत म्हणतो, "बेटा, बघ, जर मी कामाला गेलो नाही, तर घर चालवणं खूप अवघड होईल. आणि मी तुम्हा सगळ्यांना शिकवूही शकणार नाही." इतकं समजावूनही ती मुलगी शांतच राहते. प्रेमलाल विचार करतो की त्याची मुलगी अजूनही दुःखात आहे. म्हणून तो ठरवतो की दुसऱ्या दिवशी पुन्हा बोलू. त्यानंतर तो तिथून निघून जातो. त्या रात्री ती मुलगी विचार करत राहते की जर तिचे वडील लग्न करतील आणि सावत्र आई घरी येईल तर काय होईल. तिने ऐकलं होतं आणि स्वतःही पाहिलं होतं की सावत्र आई कधीच चांगली नसते. ती हेच विचार करत होती की सध्या तिचे वडील मुलांना खूप प्रेम करतात, पण लग्नानंतर जर तेही बदलले तर काय होईल. सावत्र आई त्यांच्यावर कधीच चांगलं वागणार नाही आणि वडीलही तिच्याच बाजूने असतील. त्या दिवशी ती मुलगी रात्रीभर झोपू शकली नाही. ती पूर्ण रात्र हे सगळं विचार करण्यात घालवते. दुसऱ्या दिवशी जेव्हा ती कॉलेजला जाते, तेव्हा तिला रस्त्यात तिची एक मैत्रीण भेटते, जी तिच्याच कॉलेजमध्ये शिकत होती. मग ती मुलगी तिच्या मैत्रिणीला सगळी गोष्ट सांगते, जी तिच्या वडिलांनी दुसऱ्या लग्नाबद्दल तिला सांगितली होती. तिची मैत्रीण म्हणते, "हे तर तुमच्यासोबत खूप चुकीचं होणार आहे जर तुमचे पप्पा लग्न करत असतील. तर तुमच्यावर मोठी समस्या येईल." सावत्र आई कशी असते हे तुम्ही ऐकलंयच. तुमचे पप्पा हे लग्न तुमच्यासाठी करत नाहीत, ते फक्त स्वतःच्या शारीरिक सुखासाठी करत आहेत. त्यांना फक्त स्वतःसाठी एक जीवनसाथी हवा आहे, जो त्यांची शारीरिक इच्छा पूर्ण करू शकेल. तुमचे पप्पा केवळ त्यांच्या शारीरिक इच्छेमुळे खूप त्रस्त आहेत, म्हणूनच ते लग्न करू इच्छित आहेत. तुम्ही कधीही हे विचारू नका की ते हे लग्न तुमच्यासाठी करत आहेत. त्यांना फक्त त्यांच्या इच्छांची पूर्तता करण्यासाठी एक शरीर हवं आहे. ती मुलगी तिच्या मैत्रिणीच्या या गोष्टी ऐकून खूपच अस्वस्थ होते आणि तिला वाटतं की तिचे पप्पा लग्न केल्याशिवाय राहणार नाहीत. मग तिची मैत्रीण म्हणते, "माझ्याकडे एक कल्पना आहे, जर तू करू शकलीस तर."
ती मुलगी म्हणते, ठीक आहे, मी माझ्या भावंडांसाठी काहीही करू शकते. तिची मैत्रीण म्हणते, तुझे पप्पा फक्त शरीरासाठी लग्न करू इच्छित आहेत. जर तू तुझ्या पप्पांसोबत संबंध प्रस्थापित करू शकलीस, तर त्यांना लग्नाची गरजच उरणार नाही आणि ते कधीही लग्न करणार नाहीत. त्यावर ती मुलगी या गोष्टीवर खोलवर विचार करू लागते आणि असा निष्कर्ष काढते की तिला काहीही करावं लागलं तरी चालेल. पण ती आपल्या भावंडांना कधीही बर्बाद होऊ देणार नाही, असा निश्चय त्या मुलीनं केला होता. आता तिने ठरवलं होतं की कोणत्याही किमतीवर तिने आपल्या पप्पांचं लग्न होऊ द्यायचं नाही. कॉलेजमधून परत येईपर्यंत संध्याकाळ झाली होती. कारण ती कॉलेजनंतर आपली मैत्रिणीशी खूप वेळ बोलत बसली होती. घरी आल्यावर ती मुलगी स्वयंपाक बनवायला लागली आणि आपल्या भावंडांना जेवण करून त्यांना त्यांच्या खोलीत झोपायला पाठवलं. त्यानंतर तिनं स्वतः जेवण केलं आणि आपल्या पप्पांच्या पलंगावर जाऊन झोपली. काही वेळानंतर तिचे पप्पा घरी आले. जेव्हा ते पाहतात की त्यांची मुलगी त्यांच्या पलंगावर झोपलेली आहे, तेव्हा ते विचारतात, बेटा तुला काय झालं आहे? मुलगी उत्तर देते, पप्पा, माझं डोकं खूप दुखतं आहे आणि मला खूप भीती वाटते आहे. म्हणूनच आजची रात्र मी तुमच्यासोबत झोपायचं ठरवलं आहे. मुलीचं म्हणणं ऐकून तिचे पप्पा म्हणतात, काही हरकत नाही, बेटा. आरामात झोप. काही वेळानंतर ते स्वयंपाकघरात जेवायला जातात आणि जेवण झाल्यानंतर थोडी ड्रिंक घेतात. त्यानंतर ते आपल्या पलंगावर येऊन झोपतात. एका बाजूला ती मुलगी झोपलेली होती आणि दुसऱ्या बाजूला तिचे पप्पा होते. मात्र त्या दोघांवर वेगवेगळे ब्लँकेट्स होते. रात्रीचे 12 वाजले होते, पण त्या मुलीच्या डोळ्यांतून झोप पूर्णपणे उडाली होती. तिच्या डोक्यात तिच्या मैत्रिणीच्या गोष्टी आणि सावत्र आईच्या कल्पना सतत फिरत होत्या. जेव्हा ती विचारांच्या दुनियेच्या बाहेर आली, तेव्हा तिने पाहिलं की तिचे पप्पा गाढ झोपलेले आहेत. मग ती मुलगी घाबरण्याचं नाटक करत त्यांच्या ब्लँकेटमध्ये जाऊन त्यांच्या जवळ येते. काही वेळानंतर ती हळूहळू अजून जवळ येऊ लागते. नशेमुळे तिचे पप्पाही अर्धवट शुद्धीत होते. जेव्हा त्यांना पूर्ण शुद्ध आली, तेव्हा त्यांचं अंतरंग विकार जागृत झालं आणि त्यांनी स्वतःला रोखू शकले नाहीत. त्या रात्रीनंतर त्यांनी त्या गोष्टीकडे दुर्लक्ष करून पुन्हा पुन्हा संबंध ठेवले. अगदी दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर दोघेही खूप आनंदी होते. त्यांना कोणत्याही प्रकारची लाज किंवा पश्चाताप वाटत नव्हता. हळूहळू हा प्रकार रोजचाच होऊ लागला. आता ती मुलगीही यामध्ये सामील झाली होती. जेव्हा त्यांना हवं असेल तेव्हा ते एकमेकांच्या इच्छांची पूर्तता करायचे. अशाच प्रकारे दिवस महिन्यांत बदलत गेले आणि महिन्यांची गणना कधी संपली हेही समजलं नाही. असं करून त्या दोघांनी त्यांचा मनातील गोष्टी पूर्ण केल्या. मुलीला सावत्र आई भेटली नाही आणि दुसऱ्याला सुख. तर मित्रांनो, ही होती आजची कथा. तुम्हाला ही कथा कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. जर तुम्हाला कथा आवडली असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि लाईक नक्की करा. धन्यवाद. उद्या नवीन कथेसह पुन्हा भेटू.